इथे एक बॉट बनवायचा होता, जिथे आम्हाला कोणत्या वर्कशॉपचा डेटा घेऊन तिथे कंपेअर करायचं होतं. तर सगळ्यात आधी आम्ही इथे असं केलं आहे, की मी 6 डेटा कलेक्ट केला वर्कशॉपचे रिपोर्ट्स, ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्कशॉपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यांनी कोणते सेफ्टी रूल्स फॉलो केले आहे ते दिलेलं आहे. जर आपल्याला त्याच्यात मेन एम असं आहे, की जेव्हा तो व्हायोलेशन दाखवेल आहे, तेव्हा तो रिजेक्ट होईल आहे आणि जेव्हा ओके दाखवेल आहे, तर तो रिपोर्ट डन मानण्यात येईल आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आम्हाला बॉट बनवायचा होता, ऑटोमेशन बॉट. तर तिथे मी केलं आहे, सगळ्यात आधी ईमेल कनेक्ट केला आहे, कारण मला ईमेल थ्रू डेटा घ्यायचा होता, म्हणून मी ईमेल कनेक्ट केला आहे आधी. तर त्यामुळे ईमेल कनेक्ट केल्यानंतर मी सगळी ईमेलची डिटेल इथे फिलअप केली आहे. फिलअप केल्यानंतर त्यामध्ये मला ईमेल कशा थ्रू घ्यायचे आहे, तर मला ईमेल घ्यायचे आहे माझ्या ईमेल थ्रू. तर ईमेल थ्रू डेटा घ्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये हा डेटा कलेक्ट केला मी आणि त्याला एक वर्कशॉप रिपोर्ट फाईल्स म्हणून त्या पाथमध्ये सेव्ह केलं. तर तो पाथ माझा इथे आला आहे वर्कशॉप रिपोर्ट फाईलमध्ये. इथे जसा मी रन केला तो पूर्ण डेटा याच्यामध्ये सेव्ह झाला आहे. सेव्ह झाल्यानंतर मग मी त्या सेशनला डिस्कनेक्ट केलं, म्हणजे आपला हा ईमेल सेशन पहिला बॉट रेडी झाला. त्यानंतर सेकंड बॉट रेडी केला आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं होतं जेवढी आपल्या फाईल्स होत्या त्याला. तर सगळ्यात आधी लूप चालवला एक, ज्याच्यामध्ये आपण फाईल इन्सर्ट केली आहे, फॉर इच फाईल इन फोल्डर. मग त्याच्यानंतर जे मेसेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये हा पाथ कॉपी केला. पाथ कॉपी केल्यानंतर त्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट केलं. जी PDF फाईल होती तो त्याचा पाथ हा वाला आहे, आणि जो ज्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचा पाथ हा वाला आहे. म्हणजे रिपोर्ट टेक्स्ट फाईल नावाचा एक पाथ बनवला डी ड्राईव्हमध्ये, त्याच्यामध्ये त्याला टेक्स्टमध्ये तो कन्वर्ट झाला. मी दाखवून देतो कुठे केला आहे तो रिपोर्ट टेक्स्ट फाईल. तर इथे तो डेटा स्टोअर झाला आहे. स्टोअर झाल्यानंतर हा झाला आपला सेकंड बॉट. तिसरा बॉट आपला मेन बॉट राहिला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे की आपल्याला काय केल्यानंतर तो सिलेक्ट झाला पाहिजे आणि काय केल्यानंतर रिजेक्ट झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण एक लूप चालवला, ज्याच्यामध्ये फाईल्स आणि त्याचं जे टेक्स्ट फाईल त्याला इथे पाथ त्याला पेस्ट केला आहे. मग त्याला गेट टेक्स्टमध्ये गेल्यानंतर त्याला रीड करण्यासाठी आपण हा फोल्डर दिला आहे. त्यानंतर एक सॅम्पल स्ट्रिंग दिली आहे. सॅम्पल स्ट्रिंग काम अशी करेल की जेव्हा त्याच्यामध्ये व्हायोलेशन फाइंड आउट झाला आहे, तर तो एक मेसेज प्रिंट आउट करायला आहे, मॅच फाउंड. मॅच फाउंड म्हणजे आपल्यासाठी जो रिपोर्ट व्हॅलिड आहे ती डन मानला जाईल आहे, आणि ज्याच्यामध्ये व्हायोलेशन फाइंड आउट झालं आहे ते रिजेक्ट होईल आहे. नंतर लॉग इन टू टेक्स्ट, मग त्याच्यानंतर जे पण सिलेक्टेड रिपोर्ट आहे ते यावाल्या फोल्डरमध्ये स्टोअर होईल आहे. मी दाखवून देतो की जर आपण इथे गेलो शॉर्ट लिस्टेड रिपोर्टमध्ये, त्याने इथे शो केला आहे की तो ऑलरेडी सिलेक्ट झाला आहे. जर आपण बॉट रन केल्यानंतर त्याच्यानंतर एल स्टेटमेंट लावलं आहे, जर आपली रिपोर्ट शॉर्ट लिस्टेड नाही झाली आहे, तर त्याच्यामध्ये व्हायोलेशन नाही आलं आहे, म्हणजे व्हायोलेशन आलं आहे तर तो रिजेक्ट होईल आहे. जर व्हायोलेशन नाही आहे तर तो शॉर्ट लिस्टेड आहे. तर आपला बॉट या प्रकारे रन करेल आहे. तर मी याला रन करतोय. तर हा एक ही रिपोर्ट जनरेट करतोय. Report 2 rejected, report 3 match found, report 4 rejected, report 5 match found, आणि report 6 rejected. ओके, तर या प्रकारे आपला जो बॉट आहे तो कम्प्लिटली रन झाला आहे. थँक्यू.